नमस्कार मंडळी, तर मी जयश्री तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बघा, आता आहे सकाळ, तर सकाळी चालू आहे कलिंगडाचा ज्यूस। तर दोघं मुलांना कलिंगडाचा ज्यूस बनवून दिला आणि आम्ही खाल्लं, पण आम्हाला ज्यूस आवडत नाही म्हणून आम्ही ते खाल्लं। त्यानंतर जेवण बनवलं, ज्वारीचा अनोला भात आणि त्यासोबत वांग्याची भाजी। तर मुलांनाही खूप आवडतो आणि मीही खाते। खूप छान बनला होता। तर आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज माझा होता वाढदिवस। तरी मी सगळी घरातली कामं वगैरे सगळी आटपून झाली। त्यानंतर मुलांचं चालू होतं, मम्मी आज तुझा वाढदिवस आहे तर प्लीज केक बनव। तर म्हटलं अगं मी काय बनवू केक, माझाच वाढदिवस आणि मीच बनवायचं का? तर मग मोठी मुलगी म्हणली मम्मी तू ह्या वर्षी बनव, मी शिकून घेते आणि पुढच्या वर्षी बनवते। पण ती फार काही मोठी नाही बरं का, पण तिचं म्हणणं मला खूप आवडलं म्हणून मी चला म्हटलं मुलांचं एवढाच हट्टास आहे तर चला बनवून घेऊया। तर पटकन बिस्किटाचा मी केक बनवला। मला 20 मिनिटं लागली केक बनवण्यासाठी। 5 मिनिटं केकचं बॅटर बनवण्यासाठी आणि 15 मिनिटं केक शिजवण्यासाठी, बेक करण्यासाठी म्हणजेच। तर बघा, मुलांनाही बघायला इतका उत्सुकता चालू होती। तर ते गरम गरम तर खाता येत नाही म्हणून म्हटलं चला गार होऊ द्या, संध्याकाळी आपण कापू मग खाऊ। तेव्हा कुठं शांत झाले। तर बघा इथे खूप सुंदर असा केक बनलेला आहे आणि तुम्हाला याची रेसिपी जर बघायची असेल ना तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। बघा खूप सुंदर, आणि मी विशेष म्हणजे पतंजली बिस्किट चे बनवले आहे। म्हणजे नेहमी मी पार्लेजी बिस्किटचे बनवते, पण यावेळेस पतंजली बिस्किटचे बनवले आहे। खूप सुंदर लागत होते आणि ते मेन म्हणजे गव्हाचे होते, त्यामुळे मला थोडी भीती होती की केक व्यवस्थित होतो का नाही, पण खूप छान बनलेला। तर लहान मुलाला असं झालं होतं मी कधी खातो आणि कधी नाही। तर दुपार झाली, त्यानंतर मी छान तयारी केली। आहो म्हणत होते की आपण आज बाहेर जाऊया, जेवण नको बनवू। तर म्हटलं चला ठीक आहे, एक दिवस तरी आपण करूया तसं। तर मग संध्याकाळ झालेली होती आणि केक असा उलटून बघितला तर निघत नव्हता। मग नंतर लक्षात आलं माझ्या की आपण याला आजूबाजूने थोडीशी सुरी फिरवलीच नाही, तो कसा निघणार। तर बघा मी असं फिरवण्याचा प्रयत्न केला, पण घाई गडबडीमध्ये तो पोचकला गेला थोडा। पण खूप सुंदर स्पॉन्ज केक झालेला होता आणि चवीलाही खूप छान बनला होता। तर चला कापून घेऊया। मी छान छान तयारी केली, मुलांनाही केली तयारी आणि आहोची तयारी झालेली होती। ये तुम्हारे लिए कॉफी मेकर, सुबह ऑर्डर शाम को डिलीवर। तर बघा असं बर्थडे सेलिब्रेशन होत आहे। माझं हे फर्स्ट टाइम असं बर्थडे सेलिब्रेशन होत आहे आणि मलाही खूप आनंद होत आहे। लहानपणी आई खूप उत्साहाने केक बनवायची आणि बर्थडेसुद्धा सेलिब्रेशन व्हायचा, आणि वाड्यामध्ये राहत असल्यामुळे गावात खूप मुलंही यायची आणि खूप मज्जा वाटायची। आणि मोठे झाल्यानंतर हे सगळं आपण विसरतो करायचं आणि आपल्यासाठी कोणी असं करतही नाही। तर ह्या वर्षी माझ्या मुलांमुळे मी हा केक बनवला आणि आहूंनाही थोडंसं वाटलं की चला आपण बाहेर जाऊया, म्हणून ह्या वर्षी आम्ही बाहेर पण सुद्धा गेलो जेवायला। तर बघा केक इतका स्पॉन्ज झालेला होता, तुम्हाला मी दाखवत आहे। खूप सुंदर केक झाला होता आणि सगळ्यांनी खाल्ला। तर संपतही आलेला होता, पण मी म्हटलं थोडं राहू द्या उद्यासाठी, मग तो तेवढा ठेवलेला होता। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा, आणि आवडत असतील तर सबस्क्राईब करत जा आणि लाईक करत जा, आणि अजून छान छान कमेंट करा म्हणजे, आणि विषय कोणता घेऊन येऊ तोही सांगा। तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। नमस्कार मंडळी, तर आम्ही चाललो आज आहे बाहेर। माझा वाढदिवस आहे तर आहो म्हणतात चला बाहेर जाऊ। तर सगळे तयार होऊन बसलेले आहेत, मुलंही केक खात आहेत। आणि खरंच क्रीमपेक्षा केक कसा वाटतोय तुम्हाला? भूमीने बनवायला सांगला, भूमी कसा वाटतोय? क्रीमपेक्षा चव कशी लागते? चांगली वाटते ना? हे बघा ज्ञानी दाखवतोय कसं झाला बेटा केक। इकडे इकडे यांना सांगायचं एकदम मस्त झालेलं आहे, तुम्ही ट्राय करा, खूप छान बनतो। आज कोणाचा हॅपी बर्थडे आहे? मग मम्मीला पप्पी दे। थँक्यू।
तर मग चला साहेब आज कुठे नेता बघूया, तुम्ही चला माझ्यासोबत. तर आम्ही निघालो होतो, जास्त काही लांब नव्हतं, 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आम्ही आलेलो होतो. तर लगेचच पोहोचलो आणि ट्रॅफिकही नव्हती. रात्रीची वेळ होती म्हणजे 7:30 वाजून गेलेले होते. तर बघा इथं आम्ही आलो होतो संस्कृती हॉटेलला. खूप जगमग होती हॉटेल आणि आतमध्ये गेल्यानंतर ॲटमॉस्फिअर पण खूप छान होतं. खूप सुंदर असं ग्रीनरी होती, मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खेळणी होती आणि स्लाईड. आणि बघा इथं मुलं दोघंही खूप एन्जॉय करत होती आणि आम्ही डिसाईड करत होतो की चला कुठे बसायचं म्हणून. तर सुरुवातीला बसलो आणि मुलंही आली. जे काही मागवायचं होतं स्टार्टरमध्ये तर ते मागवलं. स्टार्टर म्हणजे आम्हाला जास्त काही आवडतच नाही, पण मुलांसाठी आम्ही एक मसाला पापड मागवलेला आणि त्यानंतर नूडल्स मागवले. मग नंतर जेवणाचं मागवलेलं होतं तर ते आमचं काही खाल्लं गेलंच नाही, कारण एकदाची भूक मोडलेली की नंतर जेवण जात नाही. म्हणून आम्ही कधी जर एवाने जर कधी गेलो तर आम्ही जेवणच मागवतो, पण आज खास मुलांसाठी आम्ही हे मागवलं होतं. तर ज्ञानेशलाही नूडल्स खूप आवडतात. तर बघा ते त्याच्या हाताने खात आहे, नाही तर एरवी मला भरवावं लागतं. मला तर फारच आश्चर्य वाटत होतं की हा बाहेर अगदी छान असं खात होता. आणि टिश्यू पेपर मी त्याला लावून दिले, पण त्याला ते नकोशीच वाटत होते. कसं तरी तो ओढत होता, पण म्हटलं अरे कपड्यांना डाग पडतील वगैरे, पण मग तो काही ऐकलंच नाही. शेवटी त्याने ते काढूनच टाकलेलं. आणि इथं भूमीसुद्धा आहे आणि भूमीला तो पापड खूपच आवडलेला. तर आम्ही मागवला होता नागलीचा मसाला पापड. त्यानंतर सगळं खाऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ बाहेर गेले गार्डनमध्ये, झुल्यावरती सुद्धा बसले आणि छान असा टाईम स्पेंड केला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया